नमस्कार, माझे नाव मनोज विठ्ठल गडदे, राहणार बाज, तालुका जत, जिल्हा सांगली. मी 15 वर्षे झालं शेती करतो आहे. ऊसाची शेती या 5 वर्ष झालं करतो आहे. आमची शेती 15 एकर, त्यातले 7 एकर ऊस आहे आणि सुरुवातीपासून रासायनिक शेती करत होतो. आता 5 वर्ष झालं जैविक शेतीकडे वळलेलो आहे आणि सुरुवातीला उत्पन्न रासायनिक शेतीमधून 40-45 टनाच्या वरती केलेलं नाही. आम्ही जैविक औषधं शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवून सुरुवात केली. नेटसर्प कंपनीचे बायोफिट ब्रँडचे औषध. यावर्षी हा ऊसाचा नवीन प्लॉट आहे. ह्याला 3.5 महिने पूर्ण झाले आहेत. ह्याला जैविक औषधं बायोफिट ब्रँडचे वापरलेले आहेत. त्याला 2 फवारणी आणि 1 डोस झालेला आहे आणि ह्या ऊसाला फुटवे साधारण 10 ते 11 फुटवे झालेले आहेत. माझी उंची 6 फूट आहे, पण माझ्या पण उंचीच्या ऊस वरती गेलेला आहे आणि ऊसाला जाडी आणि पेऱ्यात कांडी पण लांब आहे. त्यामुळं जैविक औषधाचा रिझल्ट चांगला आहे आणि पानाची रुंदी पण चांगली आहे. पानाला काळोखी पण भरपूर आहे, रुंदी पण चांगली आहे. मला हे जैविक औषध वापरल्यामुळं यावर्षी 10 ते 15 टनानं वाढ भेटेल. पण हे औषध वापरल्याचा परिणाम म्हणजे जमीन भुसभुशीत झालेली आहे आणि जमीन सुपीक झालेली आहे आणि 10 ते 15 टन आणि रासायनिक खर्च कमी आलेला आहे. 10 ते 15 टन एक्स्ट्रा यावर्षी उत्पादन वाढेल. हे नेटसर्प बायोफिटचे औषध वापरल्यामुळं ऊस चांगला आलेला आहे आणि ही औषधं दुसऱ्या पण शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे. मी पण पूर्णपणे समाधानी आहे आणि हे शिंदे साहेबांचं बी आभारी मानतो आहे आणि हे मी खात्री देतो की आता शेतकऱ्याने हे प्लॉट बघून दुसरं पण शेजारचं प्लॉट बघायचं आणि हा पण प्लॉट बघायचा. स्वतः शेतकरी येऊन पाहू शकतात. काय फरक आहे दोन्ही प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये? आमच्या प्लॉटमध्ये ऊसाला काळोखी भरपूर आहे आणि पानाची रुंदी वाढलेली आहे, उंची वाढलेली आहे, पेऱ्यात फरक आहे, कांडीत फरक आहे. त्यांचं 3.5 महिन्यात कांडी धरली का? कांडी धरल्या पण कांडी आहे चिपाडावानी. शेजारचा प्लॉट बघू शकता. शेजारचा प्लॉट शेतकऱ्यांनी येऊन पाहावा. एवढ्या उन्हात सुद्धा तुमचा काळा भोवरा आहे, पानं मोठी आहे ती. होय, भरपूर उंची पण भरपूर वाढलेली आहे. तुम्ही समाधानी आहात का? आम्ही नेटसर्प कंपनीचे पूर्णपणे समाधान. धन्यवाद साहेब.